नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही चिंचणला जात होतो आणि रस्त्यातच साईबाबांचं मंदिर आहे कोटिमला. तिथे आम्ही आलो, तर त्याचा एक छोटासा व्लॉग तुम्ही नक्की बघा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पालघर जिल्ह्यातील वाणगाव जवळील कोटिम येथील सुंदर साईबाबा मंदिरात आलो आहोत. चला मित्रांनो, आता साईबाबांचे दर्शन घेऊया. आम्ही चिंचणला जात असताना रस्त्यातच हे सुंदर साईबाबांचे मंदिर दिसलं. मग म्हटलं आधी साईबाबांचे दर्शन घेऊया आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघूया. मंदिर खरंच खूप सुंदर बांधलेलं आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर सुंदर डिझाईन केलेली कासवाची मूर्ती दिसते. तिची कलाकुसर आणि आकर्षक रचना खरोखरच मन मोहून टाकते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताना सर्वप्रथम डाव्या बाजूला श्री गणेशांची सुंदर आणि आकर्षक मूर्ती, तर उजव्या बाजूला श्री हनुमानाची देखणी मूर्ती पाहायला मिळते. दोन्ही मूर्तीवरील सुंदर कलाकुसर आणि आकर्षक रचना मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. त्यानंतर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या साईबाबांच्या सुंदर आणि प्रसन्न मूर्तीचे आम्ही दोघांनी मनपूर्वक दर्शन घेतले. मंदिराच्या छतावर लावलेले आकर्षक झुंबरही खूपच सुंदर दिसते आणि मंदिराच्या वातावरणात आणखी भर घालते. दर्शनानंतर आम्ही साईबाबांचा प्रसाद घेतला आणि काही वेळ मंदिराच्या बाहेरील परिसरात शांतपणे बसलो. इथलं शांत, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण मनाला एक वेगळी शांती देऊन जातं. या मंदिरापर्यंत पोहोचणं खूपच सोपं आहे. येथून सर्वात जवळचं वाणगाव रेल्वे स्टेशन अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर बोईसरवरून हे मंदिर सुमारे 13 किलोमीटरवर असून हे मंदिर रोड टच आहे. त्यामुळे तुम्ही रिक्षा, स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने सहज येथे येऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा मंदिर दर्शनाचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या सफर विथ किरोअपर्णा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सुंदर ठिकाणाच्या सफरीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.